रोथे एरडे कंपनी व्यवस्थापनाच्या कामगारांवरील दडपशाही विरोधात बेमुदत धरणे आंदोलन तुर्तास स्थगित. इगतपुरी तालुक्यातील रोथे एरडे कंपनी व्यवस्थापनाकडून गेल्या 2.5 महिन्यांपासून कामगारांवर सुरू असलेल्या कथित दडपशाही विरोधात आज कंपनी गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री हिरामंजी खोसकर तसेच सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर D.L. गाराड यांची उपस्थिती होती. कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवावेत या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कामगारांचे कुटुंबीय तसेच मोठ्या संख्येनं कामगार उपस्थित होते. मात्र काही कारणास्तव आजपासून सुरू होणारे बेमुदत धरणे आंदोलन तुर्तास स्थगित करून ते काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलेलं आहे. यावेळी आमदार श्री हिरामंजी खोसकर यांनी कामगारांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी, कामगार उपायुक्त आणि कामगार मंत्री यांच्यासोबत बैठका आयोजित करण्यात येतील असे सांगितले. तसेच कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीत दिनांक 3 जून 2026 रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीतील निर्देशाची अंमलबजावणी करून 160 कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील आणि प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन त्यांनी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना दिले. आणि याप्रसंगी सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे, जिल्हा परिषद सदस्य श्री उदयभाऊ जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती श्री सोमनाथ जोशी, सामाजिक कार्यकर्ते श्री देवीदास जाधव, श्री तुकाराम वारघडे, कॉम्रेड दत्ता राक्षे, कॉम्रेड गौतम कोंगळे तसेच मोठ्या संख्येनं कामगार उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ.